संसारातलं जीवन गोड कधी असतो? जेव्हा तुम्हाला पण लोकांना आनंद होतो. हिशोब तो हिशोब आहे, मग तो 1 रुपयाचा असू नये तर पोटीचा असो. हिशोबावरून माणसाची काय कळते? नीतिमत्ता कळते. प्रत्येकजण कुठे ना कुठं चाललेला आहे, तरी तुम्ही ठरवलेला असो किंवा नसतो. तुम्ही जन्माला आले तेव्हा माहित होतं तुम्हाला तुम्ही कोण आहात, कोणाच्या घरात जन्माला आलेला, तुमचे आई वडील कोण आहे, तुम्ही काय करणार आहात, आज तरी तुम्हाला माहिती आहे का तुमचा उद्या काय? तुम्ही सगळं ठरवाल हो. आणि तुम्ही लहानपणी जे ठरवत आले आजपर्यंत ते आपलं किती झालं. पण तुम्ही सगळे घाण आणि सगळा कचरा जर सोबत घेऊन जर ओझं वाढवत राहाल तर तुमचं चालणं सुद्धा मुश्किल होईल आणि तुम्हाला कुठे जायचं हे तुम्ही विसरून जा. तुमचं आयुष्य असं जर नमुन्यावर गेलं तर आम्ही किती हिशोब करतो पण तरी पण नमुन्यावर जातं. मित्रांचं कारण हे आहे की आपण आपल्या प्रवासामध्ये नको असलेल्या गोष्टी सोबत बाळगतो. अधोगती जातं काय? खालची दिशा. खालची गती आहे त्याला अधोगती असं म्हणतात. आणि प्रगती म्हणजे त्याच्या विरुद्ध. अधोगतीच्या विरुद्ध काय आहे? प्रगती. जर अधोगती म्हणजे खालच्या दिशेने तुमची गती, तर प्रगती म्हणजे ती वरच्या दिशेने तुमची गती. जेव्हा माणूस एखाद्या डोंगरावर चढतो तेव्हा त्याचा भार काय पाहिजे? जेवढा कमी करता येईल तेव्हा कमी. आपल्याला या जीवनामध्ये कुठे जायचंय हे माहीत नाहीये. एवढं जरी माहीत असलं तरी पुरेच. मग कुठे जायचं याचा काय घ्यायचं आहे? शोध. पण हे कधी कळेल? तुम्ही जिथे आहात ती जागा सोडली